मंगेश, हे गुरुजी असं नाही ऐकणार. यांना जातीच्या बाहेर करावंच लागेल. शेठजी, शांत राहा, शांत. हीच आपल्यासाठी चांगलं असेल. नाहीतर तो भीमराव पुन्हा एक नवा मोर्चा काढल आणि त्यात तुम्ही अडकाल. अहो, आपला लढा कशासाठी होता? का त्यो भीमराव शाळेत नाही जाणार तर मग नाही जातोय ना, तर मग जिंकलो तर आपणच ना शेठजी. बरोबर बोलतोय भाऊ. आपण जर असंच एका एकाला जातीबाहेर काढत राहिलो तर आपण तर असंच एकटं राहून जाऊ. आपला भीमराव आज जिंकला आणि भीम जिंकला या आनंदात मी रात्री माझ्या हाताने जेवण बनवीन. अरे वा. ध्रुव, माझ्यासाठी नाही आहे, फक्त भीमसाठीच. आणि हा, मला मी अभि तुझी बहीण आहे ना, मला पण नाही. आमच्या समद्यासनी आणि मला बी नाही. हा, अरे जास्त लोकांसाठी जेवण मला नाही बनवता येत ना, म्हणून भीमसाठी जेवण आहे आज. घे भीम. भीम, लक्षात ठेव की जेव्हा तू हरणं आणि जिंकण्याचे नियम बदललेस तेव्हा तुझ्या या गरीब मित्राने तुझ्यासाठी जेवण बनवलं. ध्रुव, ज्याचा मित्र समद्यासने जेवण देतो तो गरीब नाही असू शकत. ठीक आहे, चल आता जेव. अरे रे, आता उद्यापासून मी काय खाऊ? जेवढे पैसे होते ते संपले आणि बाजावाला म्हणतो की बाजाचं काम हवामानानुसार असतं. असं वाटते की काहीतरी दुसरं काम सुरू करावं लागेल. तर मग ध्रुव, दुसरं काम बघ की. अरे पण काही करायचं असेल तर पैसे लागतीलच ना, आणि पैसे तर नाही आहेत. आधी तर बाबांच्या घरून चोरी करून आणायचो, पण जेव्हापासून तुझा मित्र झालोय चोरी बिरी सगळं सोडावं लागलं. अरे ध्रुव, तसं बी चोरी करणं चुकीचं आहे. चल माझ्या बाबांकडे जाऊया, बहुतेक त्यांच्याकडे काही पैसे असतील. नाही, मी माझंच काहीतरी करीन. बरं सोड, हे सांग की जेवण कसं बनलंय? मी आज पहिल्यांदाच बनवलंय. खोटं नाही बोलणार, बनलं तर लय वाईट आहे, पण मैत्रीची चव नक्कीच आहे. त्यामुळे याहून चांगलं जेवण आजला तर कोणी बनवूच शकत नाही. ठीक आहे, आता खा. हे घे, ठेचा घे. जेव्हा आपण मावमध्ये होतो तेव्हा आपल्याकडे समद होतं, मोठं पद होतं, इज्जत होती, पैका होता. पण या गोष्टीसाठी वर्षानुवर्ष तरसलो. का कोणी दुसऱ्या जातीचा माणूस आपल्याला आपलं समजल. भीमाबाई, कामावरून येता येता जर माझी सावली जेवणाच्या डब्यावर पडायची तर ते लोक जेवणाचा डब्बा फेकून द्यायचे. आणि आज सातारामध्ये आपल्या पोरासंग कुणी असं जेवतंय, विश्वास बसत नाही. बघा, आपला पोरगा एका नवीन पद्धतीच्या दुनियेत जातोय. लय मोठी गोष्ट आहे. भीमाबाई, भीमाच्या अभ्यासासंग ध्रुवच्या रोजगाराचं काहीतरी बघावं लागल. वय करावं तर लागणारच आहे. जबाबदाऱ्यांनी खांद मजबूत होत्यात आणि बापाचं मजबूत खांद पोरासनी कायमच प्रेरणा देतात. माधवीताईने आणि कामदाताईने मला हित का म्हणून बोलावलं?
भीमराव तिथेच बसला आहे. भीमराव, आम्ही आलोय. खूप खूप शुभेच्छा तुला, काल जे झालं त्यासाठी. पण काल तर मी शाळेच्या आत गेलोच नाही. गेलाच असता, पण दुसऱ्यांचा त्रास नाही बघू शकलास. हे पण जिंकणंच झालं ना भाऊ. हे बघ, ताईने खास तुझ्यासाठी बनवले आहेत. हे पण खा. अगं कामदा ताई, मी 2-2 लाडू एकदम कसं खाऊ? नाही, खावंच लागेल. नंतर खाईन बस. माधवी ताई, कामदा ताई, लवकर जावा. शेटजी येत आहेत, जावा. येत आहेत तर येऊ दे. आम्ही काही पाप नाही करत आहोत. आमच्या भावाला लाडू खाऊ घालतोय. कामदा ताईची पाठवणी बी हाय एक आठवड्यानं. पुन्हा या शेटजी बघल आणि समजा गावाला जाऊन सांगन आणि मग उगाच गोंधळ होईल. लवकर जावा. तिकडे जाऊया. अरे वा, इथे बसून लाडू खातोय. तुम्हाला बी पाहिजे तर खावा. शाळेत तर जाऊ शकला नाहीस, इथे बसून हारण्याचा आनंद साजरा करतोयस. शेटजी, तुम्ही कायम हरणं आणि जिंकण्याबद्दलच काय विचार करता? बर ठीक आहे, नाही करत विचार. हे बघ भीमराव, हे जे काही तू हक्क आणि न्यायाचा झेंडा घेऊन मिरवतो ना, हे नको करूस. याने ना गावचं वातावरण खराब होत आहे. हा, जर याच्या बदल्यात तुझी इच्छा असेल तर मी काही पैसे देऊ शकतो तुला. देऊ का? अरे वा, मला एकटं पाहिलं तर सौदेबाजी करू लागलात. तुम्ही तर पक्के सावकार आहात. चल, सौदेबाजीच का होईना, पण तोट्याचा सौदा नाहीये. हा, आणि इथे तुझ्या माझ्याशिवाय कुणीच नाहीये, कुणाला कळणार पण नाही. शेटजी, इथं आपल्या दोघांशिवाय अजून 2 जण आहेत. ताई, त्याने आपल्याला लपायला सांगितलं आणि आता तोच म्हणतोय की इथे अजून 2 लोक आहेत. नाही, इथे कुणीच नाहीये. अहो शेटजी, आपल्या दोघांसंग आपल्या आत्मा बी तर हित आहेत ना. तुमच्या आत्म्याचं तर ठाव नाही, पण माझी आत्मा माझ्यासारखीच जिती आहे. जर मी काही योग्य काम केलं तर ती आनंदी होते आणि चुकीचं केलं तर ती दुखी होते. आणि त्यात इथे एकटा लाडू खाऊन तर मी स्वतःला दुखी बी नाही करू शकत ना. तुझ्या भल्यासाठी तुला समजावत होतो. नाही समजायचं, नको समजूस. जसं तुला शाळेत जाण्यापासून अडवलं ना, तसं तू आयुष्यात जिथे जिथे जाशील तिथे आम्ही समोर येणार आणि तुला अडवणार. बघतो तू काय करतोस ते. शेटजी, लाडू तर खाऊन जावा ना. घ्या. शेटजी, कामदाताई, माधवीताई, या. बरोबर बोललास तू. घे, लाडू खाऊन घे. नाही, पहिले तू खा, मग मी खातो. भीम, कुठं आहेस तू? वय वय, काय झालं? अहो सांगा की. भीम कुठं आहे? अहो, त्याच्या त्या 2 मानलेल्या बहिणींनी बोलवलं होतं ना, तिकडेच गेलाय. येतच असेल. अरे भाऊ, या पेटाऱ्यात काय आहे? जरा उघड तरी. भीमाला येऊ द्या, तोच उघडल. मी आलो बाबा.
ये 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 अरे ये लवकर ये. अरे आता आलाच आहेस तर उभा काय बघतो मी त्याच्यात काय आहे. भीमबाळा पेटी उघड. पुस्तक एवढी समधी. बाबा ही कोणत्या वर्गाची पुस्तकं आहेत? या समाजानं तुला भिंतीनं बनवलेली शाळा अन वर्गात प्रवेश करण्यापासून तुला अडवलं. त्यामुळं मला जेवढी पुस्तकं भेटली ती मी समधी घेऊन आलो, जेणेकरून तू वर्गाच्या मर्यादेच्या पुढे जाऊन अभ्यास करावा. जेवढं वाटल तेवढं वाच. कसं आहे ना बाळा, जेव्हा संघर्ष वाढतो तेव्हा माणसानं आपली मर्यादेची सीमा वाढवली पाहिजे. आणि या पुस्तकांशिवाय मदत करणारी माणसाला त्याची मर्यादा वाढवण्यासाठी अजून कायच असू शकत नाही. समजलं? समते तुझ्यासाठी आहेत. जेवढा अभ्यास करायचा आहे तेवढा कर. बाबा जेव्हा मी मोठा होईन ना, पैका कमवायला लागन, तेव्हा एक घर बनवन ज्यामध्ये फक्त माझी पुस्तकं असतील. भीम पुस्तकांचं बी कधी घर असतं का? कुणाचं असन किंवा नसन बी, पण माझं असन, तुमच्या भीमरावचं घर. भीमाबाई, एक काम करूया. भीमाच्या आयुष्यातलं पहिलं पुस्तकालय आपल्या घराच्या एखाद्या जागेत करूया. आणि मग आपण समधी 2-2 पुस्तकं उचलून त्या पुस्तकालयात ठेवूया. तुम्ही समजे पुस्तकं इथंच ठेवा, मी स्वतः सजवणार. एकटा? अरे पर एवढी समधी पुस्तकं लावता लावता लय येळ होईल भीमा. आय किती बी येळ लागू दे, मीच सजवणार. भीमाबाई, त्याला पुस्तकांसंगच राहू दे. वय वय राहू देते म्या. माहित आहे तुम्ही बापले कसे आहेत ते. ध्रुव बाळा, बाळा, हे काही पैक ठेवून घे आणि या पैकानं तुझा रोजगार सुरू कर. भीम, तू तुझ्या बाबांना रात्रीची गोष्ट सांगितलीस? नाहीतर हे बघा, आम्हासनी माफ करा. तुम्ही दोघं जेव्हा बोलत होते तेव्हा मी आणि तुमच्या काकांनी ऐकलं होतं. ते पैक परत घे ना.
धन्यवाद काका, पण मी तुमच्याकडून पैसे नाही घेऊ शकत. उधार समजून घे. जेव्हा कमवायला लागशील तेव्हा वापस करून टाक. वय ध्रुव, ठेव तुला. आता तर तू आमच्या परिवाराचा भाग आहेस ना. ध्रुव, मला सांग तू काय काम करणार आहेस? मी चपला बुट शिवीन आणि पॉलिश करीन. नाही, नाही, तू हे काम नको करूस. बाकी दुसरं काम बघ. पण का काका? ते यासाठी कारण की तुझ्या या कामानं गावकरी पुन्हा लय प्रश्न उभे करतील. आणि लोक तर हेच म्हणतील ना का भीमनं त्याच्या परिवारानं आपल्या मित्राकडून तेच काम करून घेतलं जे छोटे लोक करतात. यानं त्यांना अनादर झाल्यासारखं वाटत आणि परत काही नवीन वाद सुरू करतील. वय ध्रुव, तसं बी संकट अंगावर घेण्याचा काय फायदा? तेच तर, माहिती नाही या गोष्टीवर किती नाटक करतील हे लोक. तुम्ही सगळे बरोबर बोलताय. माझ्यामुळे ते लोक तुमच्यावर पण आरोप करतील. पण मी याच चप्पल बुटाला शिवायचं काम करीन, कारण की त्या लोकांनी माझा अंतिम संस्कार केलाय आणि हा नवीन प्राणी आता ध्रुव सकपाळ आहे जो त्याच्या मर्जीने जगेल. त्यांनी बनवलेल्या नियमांचा चोळामोळा करत. पण हे सगळं काम मी इथे राहून नाही करू शकत. उलट माझ्या झोपडीला तुमच्या घरापासून कुठेतरी दूर जाऊन लावीन. इंग्रज ऑफिसर खरंच बोलला होता की जर आपण आपल्या लोकांना आपल्या जातीबाहेर केलं तर आपण कमकुवत पडू. त्यामुळे मी विचार केलाय की आता आपण त्यांच्या एकतेला मोडूया, ज्याने त्यांच्यात फूट पडेल आणि ते कमकुवत होतील. वय, ही गोष्ट बरोबर आहे. कसं बी करून आपण त्यासनी तोडण्यात यशस्वी झालो मग ते आपोआप कमकुवत होतील. शेठजी, आम्ही एका अशा माणसाला बोलिलंय जो आहे तर त्यांच्या जातीचा पण काम करल आपल्यासाठी. हे बघ ध्रुव, तू आम्हासनी तुझं मान नाहीतर नग माणूस, पण दोन्ही गोष्टी सोबत नाही होऊ शकत. हे बघ, असं आहे का तुझं आमच्या जगात येण्यानं तुझ्यामुळं आमची संकट वाढतील. भीमा, हे काय बोलतोयस तू? वाढतील काय? वाढल्यातच. पण याचा अर्थ असा तर नाही ना का तू आम्हासनी सोडून जाशील. तू नव्हतास तेव्हा बी संकट होती आणि आता तू राह नाहीतर नगर राहूस, संकट तर असत्यानच. त्यामुळे विचार कर का तुला इथं राहायचंय का झोपडी तोडून दुसरीकडे जायचंय. घेऊन जायचं असेल तर घेऊन जा, पण असं खोटं खोटं काका काकू ताई दादाचं नाव सांगून नाटक नका करूस. माफ कर ना भीम, काय इतका चिडतोय? माफ पण कर ना मित्रा. थांब थांब, तिथंच थांब. तू पुरंजनचा भाऊ आहेस ना? वय, काय नाव आहे तुझं? निरंजन. हा 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 हा. तुझी बायको आजारी आहे आणि पुरंजन मुंबईला गेलाय पैसे कमवायला, पण तुझी मदत नाही करत. कसा भाऊ आहे हे.
उचल आणि तुझ्या बायकोचा उपचार करून घे. आर घे, फुकट नाही देत आहे. याच्या बदल्यात तुला आमच्यासाठी काम करावं लागल. फार हरणं आणि जिंकण्याच्या गोष्टी करतोस ना भीमराव. आता बघतोच आता कसा जिंकतोस तू.